हिंगोलीच्या भेंडेगावमध्ये आरक्षण आंदोलनाबाबत पोस्टवरून 2 गटात वाद झाला। आक्षेपार्ह व्हिडिओवरून 2 गट आमने-सामने आले। यामध्ये गाड्यांची तोडफोड केली गेली। मारहाण आणि तोडफोडीनंतर घटनास्थळी कुरुंदा आणि वसमत पोलिसांनी धाव घेतली। रात्री उशिरापर्यंत कुरुंदा पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी ठिय्या दिला। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संतोष भिसे यांच्याकडून। संतोष, कुठली नेमकी पोस्ट होती ज्याच्यामुळे हा सगळा वाद झाला, 2 गटांमध्ये ही सगळी बाचाबाची झाली? तालुक्यातील भेंडेगावातील हा प्रकार आहे। त्या गावात जे एका व्यक्तीने जे आहे तर आक्षेपार्ह व्हिडिओ, त्याचा म्हणजे शिवीगाळीचा व्हिडिओ आणि आरक्षणासंदर्भात बोलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामुळं काही गट जे आहे त्या व्यक्तीला जॉब विचारण्यासाठी गावामध्ये गेले असता तो व्यक्ती ज्या घरी आढळला नाही। मात्र त्या मुलाला, त्या व्यक्तीच्या मुलाला हे संवाद साधत असताना या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचं रूपांतर जे हाणामारीमध्ये झालेलं आहे। जवळपास यामध्ये गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। काही जणांना जे आहे प्रचंड असा मार आहे आणि काही जे आहेत जखमी आहेत। आणि रात्री जे आहेत हे संपूर्ण गट जे आहेत कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। यामध्ये रात्री उशिरापर्यंत जे आहेत 3 जणांवर व्हिडिओ म्हणजे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे। आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याचा पोलीस जे आहेत शोध घेत आहेत। नेमकं काय कारण होतं, कोणता व्हिडिओ होता, असं याचं संपूर्ण कारण जे आता शोधलं जात आहे। कारण आक्षेपार्ह व्हिडिओवरच जे आहेत ती मारहाण करण्यात आलेली आहे आणि आता याचा जो आहे कुरुंदा पोलीस शोध घेणं सुरू करत आहेत। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.